तर ते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत, ऐसे बोलता हनुमंत. हनुमंताने असं बोललं महाराज. कसं बोललं हो? मज सारिका दूत असता. हनुमंतानं सांगितलं, देवा मी असताना, माझ्यासारखा सेवक असताना तुम्ही का त्या ठिकाणी काळजी करताय? आत्ताच जातो आणि जी काही औषधी आहेत, वनस्पती आहेत, ते आणतो, लक्ष्मणाला उठवतो. असं हनुमंतानं बोलल्यानंतरनं संतोषला श्री रघुनाथ. मग रामाला आनंद झाला महाराज. आणि आनंद झाल्यानंतरनं भगवान परमात्मा हनुमंताच्या पाठीवरती हात टाकतायत, थापटतायत हनुमंताला. काय सांगतात ऐका. भगवान परमात्मा श्रीरामचंद्र हनुमंताला सांगतायत, हनुमंता उठा म्हणले, आता उठा, लवकरात लवकर जावा. वैद्यराज डॉक्टरांनी सांगितलेले जे औषधी आहेत, ते औषधी घेऊन लवकरात लवकर माघारी या आणि माझा असणारा बंधुराज सुमित्र लक्ष्मण याला उठवा, असं भगवान परमात्मा हनुमंताला बोलतात. स्वस्थ असो तुझे चित्त, स्वस्थ असो जीवित, अंग प्रत्यंग समस्त, कपिनाथ निज विजयी. भगवान श्रीरामचंद्र हनुमंताला आशीर्वाद देत आहेत महाराज. आशीर्वाद देणारा देव आहे, लक्षात घ्या. अहो, ज्याचं वचनच ब्रह्मलिखित आहे असा असणारा भगवान परमात्मा सांगू लागलाय, स्वस्थ असो तुझे चित्त. हनुमंतराय, तुमच्या डोक्यामध्ये जो ताण तणाव आहे तो दूर व्हावा. तुमचं अंतःकरण, तुमचं चित्त स्वस्थ असावं, व्यवस्थित असावं. आणि तुमचं जे काही शरीर आहे, शरीर यष्टी आहे. आता हनुमंताचं जर शरीर पाहिलं तर शरीर वज्र ऐसे, कवळी ब्रह्मांड जो पुच्छे. अहो, ज्याचं शरीर वज्रासारखं आहे असं असणारं तुमचं अंग आणि प्रत्यंग, अंगाचं प्रत्येक अवयव कसा असावा? स्वस्थ असो जीवित. तुमचं संपूर्ण अंग आणि प्रत्यंग, प्रत्यंग म्हणजे अंगाचे अवयव, हात असेल, पाय असेल, पुन्हा शरीराचे जे अवयव आहे त्याला प्रत्यंग म्हणतात. ते अंग आणि प्रत्यंग तुमचं सुखी असो, स्वस्थ असो आणि तुमचा विजय सर्वदा व्हावा. बघा, भगवंताचे शब्द आहेत, तुमचा सर्वदा अखंडित विजय व्हावा असं भगवंत हनुमंताला बोलतात. स्वस्ति असो तुझ लागी, कल्याण असो सर्वांगी, सर्वदा विजयी जागी, तनु सर्वांगी सदृढ. भगवान श्रीरामचंद्र सांगतायत हनुमंता, स्वस्ति असो तुझे लागी. तुमचं जे जीवन आहे, तुमचं जीवन सुखी असावं, स्वस्ती असावं, कुठलंच संकट तुमच्यावरती येऊ नये आणि तुमच्या सर्वांगाचं कल्याण व्हावं. कल्याण महत्त्वाचं आहे महाराज. तुमच्या सर्वांगाचं कल्याण असावं, म्हणजे अपजयाची वार्ता तुमच्यापाशी नाही आहे. आणि सर्वदा विजयी जगी, जगामध्ये तुम्ही सर्वदा विजयी असावं महाराज. एकदा नाही, सर्वदा, प्रत्येक ठिकाणी तुमचा विजय व्हावा. आणि तुमचं जे शरीर आहे ते शरीर सर्वांगाने सदृढ असावं, प्रत्येक अवयव तुमचं सदृढ सामर्थ्यशाली असावं असं भगवान परमात्मा हनुमंताला बोलतात. हनुमंता होई चिरजीवी, तेहि जीवित्व ज्ञान भोई, ज्ञान विज्ञान पदावी, तुझे निभावे जगासी. भगवान परमात्मा सांगतायत, हनुमंता होई चिरंजीवी. तुम्ही चिरंजीव आहेत. तुम्ही चंद्र सूर्य आहे तोपर्यंत
तुमचं आयुष्य अखंडित असावं. चिरंजीवामध्ये हनुमंताचं नाव येतं महाराज. आणि चिरंजीव असताना सुद्धा ज्ञान आणि अनुभव, ज्ञानाचा अनुभव तुम्हाला असावा. आणि आज जे जग चालतं विज्ञान युग आहे, ह्या विज्ञान युगामध्ये जे काही ज्ञान आणि विज्ञानाचं ज्ञान आहे ते तुमच्यामुळं जगाला प्राप्त होईल असं भगवान परमात्मा हनुमंतरायाला बोलतात. आता मी तुझं देऊ आशीर्वाद, तवा पूर्वीच तुझे बळाघात, प्रताप कीर्ती अति प्रसिद्ध, ऐक सावधान सांगेना. भगवान परमात्मा हनुमंताला सांगतायत की हनुमंता, मी जर तुम्हाला आशीर्वाद देण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला काय आशीर्वाद द्यावा. अहो, ज्याची लहानपणामध्येच संपूर्ण ब्रह्मांडाची जी काही वरदान आहेत ती तुम्हाला मिळालेली आहेत, तुम्हाला आशीर्वाद द्यावा असं मला वाटतंय. पण पूर्वीच तुझे बळ अगाध, पूर्वीपासूनच तुमचं बळ अगाध आहे आणि तुमची काय प्रताप आहे, तुमची काय कीर्ती आहे ती सगळी व्यवस्थित सांगतो. ऐका, भगवान परमात्मा बोलतात. बाळपणी आकळीला भानो, तव वज्रेंद्रे आणि तलहानो, हनुमंत हे नाव विधानो, ते पासून तुझ झाले. भगवान श्रीरामचंद्र सांगतायत हनुमंता, अहो लहानपणी ज्या वेळेस तुमचा जन्म झाला त्यावेळेसच्या प्रसंगाला, त्यावेळेसच्या वेळी सूर्याला आकळण्याचा तुम्ही प्रयत्न केला होतात, सूर्यापर्यंत तुम्ही गेला होतात. आणि जर सूर्याचं भक्षण केलं तर संपूर्ण सृष्टीचा संहार होईल. याच्यासाठी इंद्रदेवानं तुमच्या हनुवटीला वज्र मारलं होतं आणि तेव्हापासून हनुमंत ते वज्र इंद्राचं हनुवटीला लागलं. म्हणून मारुतचा मारुती, मारुत म्हणजे वारा, वाऱ्यापासून हनुमंताचा जन्म आहे म्हणून मारुती नाव तुमचं पाळण्यातलं. त्याच्यानंतर इंद्राचं वज्र लागलं हनुवटीला, त्यामुळं हनुमंत हे नाव तुम्हाला तेव्हापासून कसं असतं महाराज, आपलं पहिलं नाव वेगळं असतं आणि आपल्या प्रतापानं मिळालेलं नाव आपल्याला वेगळं असतं. पाळण्यातल्या नावापेक्षा आपल्या कीर्तीने मिळालेल्या नावाचा अभिमान आपल्याला जास्त असतो, होय ना. आता आपलं नाव वेगळं असतं पण आपल्याला जगामध्ये अनेक नावं आहेत, ते प्रत्येक नावं वेगळे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या प्रतापानं तुमचं नाव मिळालं आहे. भगवान परमात्मा हनुमंताला बोलतात. त्या रवीच्या धावण्यासी, आले लोकपाळ वेगेसी, ख्याती लाविली तयांसी, एक सावकाशी. सांगेन त्या रवीच्या धावण्यासी, त्या सूर्याच्या मदतीला लोकपाळ आले. लोकपाळ कोणचे हो? चंद्र, वरुण, अग्नी ही सगळे लोकपाळ झाले. आणि ही असणारी लोकपाळ सूर्याच्या मदतीला आले होते. त्या सर्व लोकपाळाला कशी कशी ख्याती लावली, काय काय पराक्रम केला, सगळं सांगतो. लक्ष देऊन ऐका म्हणतात. कुंठित झाले इंद्रवाज, शिवाचा शूळ झाला चूरा, वरुणाचे पाश समाग्र, चकचूर पै झाले. सर्वप्रथम सूर्याच्या मदतीला जर सूर्य हनुमंतांना गिळला तर जगाचा सर्वनाश होईल या भीतीनं इंद्रानं वज्र मारलं. ते इंद्राचं वज्र सुद्धा कुंठित झालं, त्याची ताकद कमी पडली. इंद्राचा शूळ भुगा झाल्यानंतरनं महादेव त्रिशूळ घेऊन आले आणि महादेवाचा शूळ सुद्धा तुमच्या अंगावरती चक्कचूर झाला, भुगा झाला.
वरुणानं पाश सोडले, ते पाश सुद्धा तुटून गेले. अशी कीर्ती तुमची लहानपणामध्ये आहे, असं भगवान परमात्मा हनुमंताला बोलतात. तुझ बाधी वरुण पाश, दुसरा श्रमी आश्रम पाश, तिसरा कर्माचा कर्म पाश, तुझ विरेशा बांधिना. अहो भगवान परमात्म्याचे आशीर्वाद आहेत. श्रीरामचंद्रांचा आशीर्वाद आहे हनुमंताला. रामचंद्र असं म्हणतायत, काय म्हणतायत? तुझं न बाधी वरुण पाश. अहो वरुणाचा पास तुटून गेला, वरुणाच्या पाशानं तुम्हाला बंधन केलं नाही. दुसरा आश्रम पाश आहे. आश्रम पाश प्रत्येक जीवाला असतो. आश्रम पाश म्हणजेच घर, संसार, पती पत्नी, नवरा बाई, ह्याला त्या ठिकाणी आश्रम पाश म्हणतायत. ह्या पाशाचं बंधन तुम्हाला नाही. आश्रम पाश तुम्हाला बाधा करू शकत नाही. तिसरा कर्माचा कर्मपाश. कर्मपाश प्रत्येकाला असतो महाराज. केले कर्म झाले त्याची भोगा आले. जसं कर्म करतो त्या पद्धतीनं फळ जीवाला भेटत असतं. पण त्या कर्मामध्ये सुद्धा तुम्ही अडकणार नाही येतं. अशा पद्धतीने सप्तपाशापैकी कोणताच पाश तुम्हाला बंधनकारक होऊ शकत नाही, भगवंत हनुमंताला सांगतात. धर्मपाश, ज्ञानपाश, अहंकाराचा अहंपाश, परब्रह्मीचा ब्रह्मपाश, तुझ सहसा बांधिना. भगवान श्रीरामचंद्र सांगतायत हनुमंता, धर्मपाश आहे, ज्ञानपाश आहे. ज्ञानाचा पाश खूप भयंकर आहे महाराज. ही ज्ञानपाश सुद्धा आणि धर्मपाश सुद्धा तुम्हाला बंधनकारक होऊ शकत नाहीये. आणि अहंकार आहे, अहंकाराचा सुद्धा स्पर्श तुमच्या अंगाला होणार नाहीये. अहंकार तीळ मात्र सुद्धा तुमच्या अंतःकरणामध्ये नाही आहे. आणि त्याच्यानंतरनं जो काही ब्रह्मपाश आहे, परब्रह्मीचा जो ब्रह्मपाश आहे, ब्रह्मदेवाचा जो पाश आहे, तो सुद्धा तुम्हाला बंधन घालू शकत नाहीये, असं भगवान परमात्मा हनुमंतरायाला बोलतात. तेने वरुण पाश ते कीर्ती, तुझ बांधावया मारुती, यमाची देते गुण शक्ती, तुझ निश्चिती दंडावया. भगवंताने सांगितलं हनुमंता, जर तुम्हाला आश्रमपाश बंधनकारक नाही, कर्माचा कर्मपाश बांधू शकत नाही, ब्रह्मपाश नाही, ज्ञानपाश नाही, अहमपाश नाही, हे सगळे पाश तुम्हाला बांधू शकत नाही, तर तेथे वरुण पाश ते किती. त्या वरुण पाशाची काय ताकद आहे? तुम्हाला बांधण्यासाठी तो पाश अशक्त आहे, त्याच्यामध्ये तेवढं सामर्थ्य नाही. याच्यानंतरनं यमाची तेथे कोण शक्ती. यम सुद्धा तुमच्या पुढे येऊ शकत नाहीये, यमाची सुद्धा तुमच्या पुढे ताकद चालत नाही, असं भगवंत हनुमंताला बोलतात. यमनियंता सगळ जगा, पदाभिमाने लगवागा, दंड घेऊन यावेगा, तुझ वेगा दंडू आला. ह्या संपूर्ण जगावरती नियंत्रण यमाचं आहे महाराज. आणि प्रत्येक जीवाला भीती यमाची आहे, मरणाची भीती आहे. आणि यमाचा जी सत्ता आहे पूर्ण जगावरती आहे, यमाचं नियंत्रण जगावरती आहे. म्हणून यमाला अभिमान झाला होता आणि त्या अभिमानाच्या बळावरती यमानं हातामध्ये दंड घेतला आणि तुम्हाला मारण्यासाठी आला होता. तेव्हा काय झालं? त्या यमाचा यमदंड पाही, मोडून गेला तुझी देही, इतर बापुडी कोण काही, हनुमान पायी दंडावया. आणि ते असणारा यम आला महाराज पळत पळत. त्या यमानं हातामध्ये जो यमदंड होता
तो यमदंड तुमच्या अंगावरती मारला, तुम्हाला मारण्यासाठी तो दंड सोडला होता, पण तो यमाचा यमदंड मोडून गेला. तुझे देही, तुमच्या देहावरती तो यमदंड आदळल्यानंतर ना तो मोडून गेला. आणि जर यमाचंच काही चाललं नाही, मग इतर बापुडी कोण काही. अहो जर यम जिथं हार मानतोय, जिथं यमाचं काही चालत नाही, तिथं बाकीचे काय बापुडे आहेत, बाकीचं कोण तुम्हाला दंड देणार, असं भगवान श्रीरामचंद्र हनुमंताला सांगतात. अग्नी वायू कुबेर चंद्र सर्वही झाले किंकार. एवढा दट साचार हनुमान वीर ती लोकी. आणि भगवान परमात्मा सांगतायत हनुमंता, अग्नी वायू कुबेर चंद्र गण गंधर्व यक्ष किन्नर सूर असुर सर्वही झाले किंकर, सगळेच तुमचे दास झाले. ह्यांचं कोणाचंच तुमच्या पुढं काही चाललं नाही. एवढा आदट आहे. साचार म्हणजे सत्य. सत्य तुमच्यापाशी एवढी ताकद आहे, तुम्ही एवढे पराक्रमी आहेत. आणि तिन्ही लोकांमध्ये, स्वर्ग पाताळ आणि मृत्यू, तिन्ही लोकांमध्ये तुम्ही वीर आहेत, पुरुषार्थी आहेत, बलवान आहेत, असं भगवंत हनुमंताला सांगतात. आपुलिया हो प्रताप शक्ती लावणी सकळांची वरदोक्ती. वज्रदेही ऐसी ख्याती त्रिजगती मिरविजे. आणि हनुमंता, तुम्हाला जेवढी काय वरदान मिळाले देवदेवतांची, ती काय तुम्हाला काय दुसऱ्याचे हे न मिळालेली नाहीत. मग आपुलिया हो, तुम्ही तुमच्या स्वतःच्या सामर्थ्यावरती ते वरदान मिळवलेले आहेत, तुम्ही तुमच्या स्वकीर्तीने मिळवलेली आहेत. म्हणून लाहोनी सकळांचे वरदोक्ते, सगळ्यांचं वरदान तुम्हाला मिळालंय म्हणजे तुम्ही ते मिळवून घेतलंय स्वपराक्रमानं. म्हणून जगामध्ये वज्रदेही म्हणून तुम्हाला ओळखतात, अशी तुमची ख्याती आहे. आणि तिन्ही लोकांमध्ये तुमचा दरार आहे, असं भगवंत हनुमंताला सांगतात. काय असे माझे वरदान आतुर बळी वायुनंदन. वेगे करुणी उड्डाण बंधुरत्न माझा देई. अहो भगवान परमात्मा म्हणतायत, काय असे माझे वरदान. अहो हनुमंता, माझं वरदान काय आहे. ज्यानं लहानपणीच ब्रह्म विष्णू महेश तिने देवाचं वरदान मागून घेतलंय, मिळवलंय स्वसामर्थ्यानं, तिथं माझं वरदान काय आहे. म्हणून हनुमंतराया, तुम्ही कसे आहे, तो बल संपन्न आहेत, आतुर बळी आहेत, बलवान आहेत. आत्ताच्या आता जावा, उड्डाण करा, आणि माझं जे काही बंधुरत्न आहे, भाऊ आहे, लक्ष्मण आहे, सुमित्र आहे, सौमित्र आहे, तो मला परत मिळवून द्या, असं भगवंत हनुमंताला सांगतात. ऐसे बोलता श्रीरामचंद्र सकळ वानरांचे भार. ऐकोनी पिंजारीला कपींद्र अति भ्यासुर भासता. भगवान श्रीरामचंद्र असं बोलल्यानंतर ना मग हनुमंतराय सरकले महाराज. म्हणजे हनुमंतानं जागा सोडली. इतक्या वेळ हनुमंताला खूप जणांनी सांगितलं महाराज, राजा सुग्रीव, सुषेण, नळ, नीळ, जांबवंत, अंगद, पिंजारीले नारो मावळी दिसते विक्राळ दांताळी. मस्तक गेला नभो मंडळी ओळंगुळी आवेश. आणि भगवान श्रीरामचंद्रांनी सांगितल्यानंतर ना मग हनुमंतानं आपली जागा सोडली. हनुमंतराय जागेवरनं उठले
आणि हनुमंताच्या अंगावरची जी काही केस होती, रोमावळी होत्या, त्या सर्व त्या ठिकाणी पिंजरल्या गेल्या, उभा राहिल्या. हनुमंताचं जे काही स्वरूप आहे, दात आहेत, अकराळ विक्राळ असं स्वरूप दिसू लागलं. हनुमंतानं जे रूप धारण केलं होतं, ते रूप म्हणजे हनुमंताचं डोकं आकाशापर्यंत गेलेलं होतं. एवढा आवेश हनुमंताचा होता असं ग्रंथकर्ते सांगतात. दोन्ही दिसती नेत्र गोळा, जैसे धगधगीत इंगाळा, राहाटीचा भूमीसी लांगुळा, लोक सकळा भयभीता. हनुमंतरायानं एवढं आवेश आला होता. हनुमंताचे जे डोळे होते दोन्ही, ते धगधगतल्या म्हणजे चुलीमध्ये अग्नी असावा तापलेला, तशा प्रकारचे आरक्त हनुमंताचे दोन्ही डोळे दिसत होते. हनुमंतानं शेपटी ज्या वेळेस जमिनीवरती आपटली, त्यावेळेस सगळे असणारे लोक जे होते, लोकपाळ सर्वच भयभीत झाले असं या ठिकाणी सांगतात. वळीला पुष्याचा कोडा, लंबोनी सुवेळीचा काडा, रामस्मरोनी वेगाडा, केला गाडा भुभुकारा. आणि मग हनुमंतरायानं आपल्या डोक्यावरती शेपटीचा अंकोडा वडला महाराज. ती शेपटी डोक्यावरती अशी गोल करतात वानर. त्यावेळेस जी काय सुवेळा नावाचा पर्वत होता, समुद्राच्या किनारी आणि लंकेपाशी, तो सुवेळा नावाच्या पर्वताचा जो कडा होता, त्या कडेवरती हनुमंतराय चढले, भगवंताच्या नावाचा भुभुत्कार केला. काय करतात ऐका. ऐकोनी त्याचा भुकार, दचकले कैलासी शंकर, ब्रह्मांड हडबडिले थोरा, घरांदारा मांडिले. हनुमंतानं भगवान श्रीरामचंद्रांच्या नावाचा भुभुत्कार केला महाराज, गर्जना केली. आणि राम नामाचा आवाज ऐकल्याबरोबर दचके कैलासे शंकर, कैलास पर्वतावरती महादेव रामाचं भजन करत बसले होते. आणि हनुमंताच्या भुभुत्कारानं महादेव अचानक दचकले महाराज. संपूर्ण ब्रह्मांड हडबडून गेलं, अशा प्रकारची अवस्था झाली म्हणतात. अकाळी प्रयोगाय सा सृष्टी, प्रलय रुद्र निमित्ती दृष्टी, इंद्रादिक पडिले संकटी, प्राणकंठी दाटले. ज्यावेळेस अशा प्रकारचा भुभुत्कार केला, त्यावेळेस अकाळी प्रलय, ह्या जगतावरती, ह्या सृष्टीवरती प्रलय करणं सुद्धा आमच्या हातामध्ये आहे. मग अकाळी अशा प्रकारचा प्रलय पृथ्वीवरती कसा झाला, त्यामुळं जे काय देवलोक होते, इंद्रादिक सगळेच देवलोक संकटामध्ये पडले म्हणतायत. प्राण त्यांचे कंठापर्यंत येऊन थांबले, अशी अवस्था चर आणि अचराची सर्व सृष्टीची झाली असं सांगतात. कडे खचले सागरी, वृक्ष भ्रमती गगनांतरी, उड्डाण करिता कपिके सारी, सुरांसुरी आकांत. आणि मग कडे खचले सागरी. हनुमंतानं ज्यावेळेस पर्वतावरती उड्डाण करण्यासाठी निघाले होते, त्यावेळेस त्या पर्वताची जी काही कड होता, ते असणारे समुद्रामध्ये ढासळून पडले. अंगवातानं जो काही झाड होते, ते झाड सुद्धा आकाशामध्ये फिरू लागले. आणि हनुमंतानं ज्यावेळेस उड्डाण केलं, त्यावेळेस सूर आणि असुराला आकांत झाला असं या ठिकाणी सांगतात. सप्तसागरा खळबळला, धरा जाऊ बाहेर सातळा, अकांत जीव मात्र सकाळा, गोळंगुळाची
सप्तसागरा खळबळा. 7 सागर आहेत महाराज. दुधाचा आहे, मिठाचा आहे, पाण्याचा आहे. अशा प्रकारचे सप्तसागराला सुद्धा खळबळा निर्माण झाला. आणि जी काही जमीन आहे ती जमीन रसातळाला जाती की काय, अशा प्रकारची अवस्था तिथं निर्माण झाली. जीव मात्र सर्वच जीव जगावरचे, पृथ्वीवरचे पशु असतील, पक्षी असतील, जीव असतील, देवलोक असतील, गण गंधर्व यक्ष किन्नर, सर्वच जीव मात्राला आकांत झाला. असं ही सर्व जो काही परिणाम होता तो हनुमंताचा फक्त उड्डाणाच्या तयारीचा धाक निर्माण झालेला होता असं सांगतात. करोनिया राम नाम स्मरण, सवेग केले उड्डाण, न लागता दक्षण, सागर संपूर्ण क्रमेला. बघा, हनुमंतानं भगवंताच्या नामाचं स्मरण केलं महाराज आणि सवेग केले उड्डाण. पुढे सांगितलं न लागता अर्ध क्षण. आता मला सांगा, अर्धा क्षणाच्या अगोदर जाणं, संपूर्ण समुद्राचं उल्लंघन करणं शक्य आहे का? कारण या ओवीचा पूर्वदार्थ पाहायचा महाराज. करोनिया रामस्मरण. रामस्मरण केल्यामुळं जे अशक्य आहे ते सुद्धा शक्य होतं महाराज. ही ताकद हनुमंताची होती निश्चितच, पण त्या ताकदीला बळ देणारं नामस्मरण होतं आणि ते नामस्मरण हनुमंतानं केलं. त्यामुळे न लागता अर्धक्षण, अर्धा क्षणाच्या अगोदर हनुमंतानं जे काही 400 योजनेचा जो समुद्र होता त्या समुद्राचं उल्लंघन करून पलीकडं निघून गेले म्हणतात. उपरी उपरी गगनांतरी, सत्यलोक पर्यंत वारी, गेली उड्डाणाची थोरी, विक्रम भारी कपिसा. उपरयुक्त गगनांतरी हनुमंतानं ज्या वेळेस उड्डाण केलं महाराज, कारण हनुमंतानं कधीही उड्डाण केलं त्यावेळेस हनुमंताला ते आवरता आलं नाही. पहा पहा, ज्या वेळेस रावण सीता घेऊन चालला होता त्यावेळेस सीतेला धरण्यासाठी हनुमंतानं उड्डाण केलं. ते सुद्धा उड्डाण हनुमंताचं रावणाच्या वरती गेलं आणि रावण खालून निघून गेला. आताही हनुमंतानं उड्डाण केलं ते पार ब्रह्मदेवालाच भेटायला हनुमंतराय गेले. ब्रह्मदेवाला भेटायला याच्यासाठी गेले महाराज. कोणाच्याही हातामध्ये सत्ता दिली की कोणालाही झुकावं लागतं. ब्रह्मशक्ती ब्रह्मदेवाची होते आणि ती रावणाकडे गेली. त्याच्यामुळं त्या ब्रह्मशक्तीला लक्ष्मणाला झुकावं लागलं. त्या ब्रह्मशक्ती पुढं लक्ष्मणाला झुकावं लागलं. रावणापुढं झुकावं लागलं. कशामुळं? ब्रह्मदेवाची शक्ती पुढं त्या ठिकाणी लक्ष्मणानं मान दिला. त्यामुळं ते ब्रह्मदेवाला सांगण्यासाठी तिथपर्यंत गेले होते. अशा प्रकारची उड्डाणाची थोरी हनुमंताची आहे. म्हणून विक्रम भारी अद्भुत अशा प्रकारचा पुरुषार्थ हनुमंताचा आहे ग्रंथकर्ते सांगतात. दिशा दुमदुमलेली असंपूर्ण, प्राणातीक सकळ राक्षस गान, ते ऐकून या रावण, अति चिंता मना उपसवी. आणि ज्या वेळेस हनुमंतानं भुभुत्कार गर्जन केलं त्यावेळेस संपूर्ण दिशा दुमदुमून गेले महाराज. त्या असणाऱ्या नादानं, त्या आवाजानं. आणि जे आता हनुमंतराय लंकेतच होते. जर देवांची अवस्था जर त्यांचे प्राण कंठात आले होते हनुमंताच्या गर्जनेनं, तर लंकेत जे राक्षस होते त्या राक्षसांना तर प्राणांतिक संकट आलं महाराज. सगळ्यांचा जीव जाण्याची वेळ आली. ते रावणानं हनुमंताचा आवाज ऐकला आणि रावणाच्या मनामध्ये चिंता निर्माण झाली असं सांगतात. मने गेली कपींद्र, आणि औषधी समाग्र, उठविल्या सोमेश्वर,
रावणाला हनुमंताचा पराक्रम माहित होता महाराज. रावणाने विचार केला, मने गेली या कपिंद्र. रावणाला माहिती होतं हनुमान गेला तो रिकाम्या हातानं माघारी येणारच नाही, हा विश्वास रावणाला होता महाराज. रावणाला तेवढा विश्वास होता हनुमान गेला म्हणजे तो रिकाम्या हातानं येणार नाही. मग अनिल औषधी समग्र सगळ्या औषधी हनुमंत आणील आणि औषधी आणल्यानंतर लक्ष्मणाला उठविल आणि एकदा लक्ष्मण उठला मग श्रीरामचंद्र नाटोपे, मग राम मला ऐकत नाहीये असा विचार रावण मनामध्ये करू लागला म्हणतात. रावणाने विचार केला महाराज, हे तव एकमेका परीस. अहो कुठलंच वानर साधं नव्हतं भगवंताच्या सेवेमध्ये, सर्व वानर बलसंपन्न होते. म्हणून रावण म्हणतोय हे एकमेकापेक्षा बलसंपन्न आहेत, वीर आहेत, रणयोद्धे आहेत, बलवान आहेत, एकमेकापेक्षा बलसंपन्न आहेत. ह्या वानरामधलं एक वानर आपल्याला ऐकत नाही. कोणतंच वानर रावणाला ऐकत नव्हतं. बघा, सुग्रीवानं सुद्धा रावणाबरोबर युद्ध केलं, अंगदानं सुद्धा रावणाबरोबर युद्ध केलं, नळानं सुद्धा रावणाबरोबर युद्ध केलं. ह्या तिघापैकी सुद्धा ह्या तिघांना सुद्धा म्हणजे रावणाचं या तिघांपुढं काहीच चाललं नाही. म्हणून एकमेका परीस, एकमेकापेक्षा जास्त बलवान ही वानर आहेत. ह्यातलं एक वानर आपल्याला ऐकत नाहीये. मग अवघे मिळाल्या युद्धास. जर ह्यातला एक आपल्याला ऐकत नाही, मग जर सगळेच एकदम आले मग आम्हास प्राणांत, मग आमच्या पुढं मरण्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये असं रावण स्वतःच्या मनाला विचार करू लागला. आता काय करू विचार, सदान मारिले समग्र, इंद्रजितादि अकया पुत्र, कुमरी कुमारा मारिले. रावणाने विचार केला, महाराज काय करायचं आता, काय करू, काय करायचं आता. आपले प्रधान मारले, प्रधानाची मुलं मारली, सैन्य मेलं, सेनापती मारलं, इंद्रजिता सारखा मुलगा जो त्रैलोक्याला अजिंक्य होता त्या इंद्रजिताला मारलं, अखयाला मारलं, आपली सगळी मुलं नातू पंतू सगळे मारले. काय करू असा विचार रावण करू लागला. ऐसे चिंतिता रावण, करू विसरला भोजनाना, विसरला उदक पाना, अति चिंता मना पीडिता. अशा प्रकारची चिंता रावण करत होता महाराज. आणि एकदा का चिंतेने जर प्रवेश डोक्यामध्ये केला तर ताण लागत नाही, भूक लागत नाही, झोप लागत नाही. अहो सोन्याची लंका होती रावणाची महाराज, देश सोन्याचा होता. ज्याचा देश सोन्याचा आहे त्याला सुद्धा करू विसरला भोजना, तो सुद्धा भोजन करायचं विसरला. त्याला सुद्धा तहानभूक आठवणा गेली, त्याला सुद्धा पलंगावरती झोप लागना, अत्यंत चिंता मनाला पिडू लागले असं सांगतात. निद्रान लागे जैसी, करीत आसे उठा बैसी, तव देखिले कारणे मीसी, मग चरणासी लागला. विचार केला महाराज रावणानं काय करावं. रावणाला झोप लागना गेली महाराज.
पलंग किती बी महागटला असू द्या, किती बी महागचा असू द्या, सोन्याचा असू द्या, आज सोन्याच्या पलंगावरती रावणाला झोप लाग नाही. विचार करा. अहो तुम्ही किती कमवताय काय ह्याला किंमत नाही हो. सुखानं झोप द्यायची का नाही ती त्याच्या हातामध्ये. एवढा देश ज्याचा सोन्याचा आहे, ज्याचं शयनकक्ष सोन्याचा आहे, त्याला त्या पलंगावरती झोप लागना. रात्री अपरात्री रावण उठ बस करू लागला. तेवढ्या वेळामध्ये काळनेमीला पाहिलं. मग रावण ज्याचा त्रैलोक्यावरती दरार आहे, अशा प्रकारचा तो रावण त्या काळनेमीच्या पाया पडू लागला म्हणतात.